त्र्यंबकेश्वर मंदिर येथे भक्तांना रात्री 9 नंतर मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे चप्पल शूज आत अडकून मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे। मंदिर व्यवस्थापनाच्या या कारभारामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्री मंदिराचे मुख्य गेट बंद करण्यात आल्यानंतर अनेक भक्तांच्या चपला आणि शूज मंदिर परिसरातच अडकून राहिले। यामुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। परिस्थिती इतकी बिकट झाली की एका लहान मुलाला बॅरिकेडवरून उडी मारून आत जाऊन भाविकांची पादत्राणे बाहेर आणावी लागली। संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओही समोर आला असून व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। भाविकांचे म्हणणे आहे की मंदिर प्रशासनाने दर्शन वेळा आणि गेट बंद करण्याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात, तसेच पादत्राणे ठेवण्याची स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था करावी। धार्मिक स्थळी भक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। स्थानिक नागरिक आणि भाविकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून व्यवस्थापनात सुधारणा करण्याची मागणी केली आहे।